आम्ही काही, पण आपोआपच झालं. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी ब्लॉगला स्टार्ट करते आहे. तर इथं माझी बाकीची सगळी कामं झालेली आहेत. म्हणजे स्वयंपाक वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. तर बाकीचं मला आता काय करायचं, गॅलरी क्लीन करायची. कारण काय झालं, गॅलरीमध्ये खूपच काल पाऊस झाला आणि खूपच सगळं मॅसअप झालेलं आहे. तर तेच मला आता क्लीन करायचं आहे. तर यांना ऑफिसमधून 2 गुलाबाची रोपं भेटलेली आहेत, तर तीच मला कुंडीमध्ये लावून घ्यायची आहेत. तर बऱ्याचशा कुंड्या माझ्या रिकाम्याच आहेत, तर त्यात पण मला ती रोपं लावायची, आणखीन आणायची पण आहेत मला. तर तीच रोपं मी आज लावून घेणार आहे. आणि पहिल्यांदा ना रोपं लावून घेते आणि त्याच्यानंतर ना मला बाल्कनी पूर्ण वॉश करून घ्यायची, कारण खूप माती झालेली. बघू शकता पाऊस झाला त्यामुळे खूप मेसअप झालं आहे सगळं. तर हीच रोपं आहेत ती 2. तर आता बघू मला कुठल्या कुंडीत लावता येतील ते मी आता लावून घेते पहिल्यांदा. बऱ्याच दिवसापासून माझं हे काम रखडलं होतं. म्हणजे मी रोज म्हणत होते की आज करेल उद्या करेल, पण ते होतच नव्हतं. बाकीचीच कामं निघत होती काही ना काही. त्याच्यामुळे खूप पोस्टपोन होत गेलं आणि त्यामुळे माझं गॅलरी पण क्लीन करायची राहून गेली. तर मी आज थोडा वेळ काढून ते म्हटलं आज पहिल्यांदा हे काम करून घ्यावं. रोज असं वाटतं की आज आपण हे काम करतोय तर उद्या आपल्याला काही काम नसणार आहे, पण असं काही होत नाही. उद्या दुसऱ्या दिवशी दुसरंच काम तयार झालेलं असतं आणि ते आपल्याला करावंच लागतं. म्हणजे ही कामाची जी सायकल आहे ना, ती कंटिन्युअसली चालतच राहत असते. आज आपण घरातला एखादा कोपरा आवरला तर दुसऱ्या दिवशी दुसरा कोपरा हा खराब झालेला असतो आणि तो आपल्याला पुन्हा क्लीन करावाच लागतो. म्हणजे एका पाठोपाठ एक अशी ही कामं हे येतच असतात आणि गृहिणीची कामं खरंच कधीच संपणारी नसतात. तुम्हाला टाईम दाखवते मी किती झाला आहे. तर ते मी 11:30ला स्टार्ट केलं होतं. माझं 1 तास त्याच्यामध्ये गेला. 11:30 ते 12:30 वाजले मला. झालं, फायनली झालेलं आहे ते माझं काम. आता मी एडिटिंग माझं आहे बाकीचं, तर ते मी करणार आहे. तर तुम्हाला मी हा नंतरचा व्ह्यू दाखवते. तर हेच मी आता गुलाबाचं रोप लावलेलं आहे. तर ह्याला बटन गुलाब असं म्हणतात. तर त्याला खूप छान फ्लावर्स आले होते. तर आता माझी गॅलरी खूप छान अशी क्लीन झाली. तर आता गॅलरीमधून मला अशा फ्रेश अशा वाईब्स मिळत आहेत. त्यामुळे जे काही मी 1 तास माझं काम झालं गॅलरीमध्ये, जो काही मला थकवा आला, तो पूर्णपणे थकवा माझी गॅलरी मी बघितल्यानंतर ना तो पूर्णपणे गेलेला आहे. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे आता. तर इथे मी रात्रीच्या जेवणासाठी खारे वांगे आणि ज्वारीच्या भाकरी असा साधाच मेनू बनवलेला आहे. पण तो आम्हाला खारे वांगे हे आमच्या तिघांना पण खूप आवडते, तर तोच बनवलेला आहे मी. आणि आता आम्ही जेवण करून आता निघणार आहे. तर कुठे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. मॅचिंग झाले तिघांचं पण, ब्लॅक कलर पूर्ण. अंशनी पण, आणि आम्ही काही ठरवून नाही केलेलं आम्ही काही, पण आपोआपच झालंय ते मॅचिंग. तिघांचं पण मॅचिंग सेम ब्लॅक कलर. अंशला पण मी असाच रॅन्डम ड्रेस काढला होता, तसं काही ठरवलेलं नव्हतं. मी पण दुसरा घातला होता, पण मला नको वाटला तो, मी हा चेंज करून घातला. आणि ह्यांनी पण परत ब्लॅकच घातला. त्यामुळे आमच्या तिघांचं पण मॅचिंग झालेलं आहे. आणि आम्ही निघालोय. तर आम्ही मराठी नाटक बघायला निघालेलं आहे. तर आमने सामने हे नाटक आहे. तर तेच लातूरमध्ये आलेलं होतं. मग तेच बघण्यासाठी आम्ही निघालेलो आहे. तर आम्ही याच्या आधी पण अशी बरीचशी नाटकं बघितलेली आहेत. आम्हाला दोघांना पण नाटक बघायला खूप आवडतं. तर हे कॉमेडी नाटक आहे. वाक्य पूर्ण होईल असे काही शब्द मुखावाटे काढशील का, म्हणजे जरा कळेल. खूप छान नाटक होतं. आम्हाला तर खूप आवडलं. म्हणजे 2-3 तास कसे गेले ते कळालंच नाही आम्हाला. नंतर आम्ही त्या कलाकारांसोबत फोटो देखील क्लिक केले. जर तुमच्या सिटीमध्ये हे नाटक आलं तर तुम्ही नक्की बघा, खूप छान आहे. तर आज संडे आहे आणि आज फ्रेंडशिप डे आहे. तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे आमचे फ्रेंड आले होते, त्यांचं फ्रेंडशिप बांधणं वगैरे चालू होतं, तर तेच मी थोडंसं शूट घेतलेलं आहे. म्हणजे त्याचे अजून बरेचसे फ्रेंड आहेत, त्यांनी खाली बिल्डिंगच्या खाली जाऊन वगैरे सगळ्यांना बांधले. तर जे काही कोणी घरी आले होते त्यांचंच मी थोडंफार शूट घेतलेलं होतं. तर असं होतं हे 2 दिवसाचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा.